नमस्कार, मी कस्तुरी द इन्स्पायर्ड स्टोरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्राला अभिनयाचा दैदिप्यमान वारसा लाभला आहे आणि त्यात नाटक हा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे. नाटक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात दोन दिग्गज अभिनेते म्हणजेच बालगंधर्व आणि संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जीवन प्रवासावरील एक नाटक अर्थात गोष्ट संयुक्त मानपमानाची रंगभूमीवर साकारण्यात येत आहे. या नाटकात बालगंधर्व आणि केशवराव यांच्या संघर्ष, समर्पण आणि कलेच्या क्षेत्रातील महानतेचा आलेख मांडला आहे. चला तर आपण स्वागत करूया गोष्ट संयुक्त मानपमानाच्या टीमचे. सर, तुम्ही या नाटकाचे निर्माते आहात, तर तुम्हाला आता कसं वाटतं की 27वा प्रयोग सुरू आहे, कसं वाटतं तुम्हाला? आणि यामागचे प्रोसेस काय होती, कुठून सुरुवात झाली, कशी सुरुवात झाली, काय सांगाल त्याबद्दल? हे नाटक फारच अप्रतिम आहे आणि हे नाटक एका नाटकाची गोष्ट सांगणारं नाटक आहे. बरोबर. त्यामुळे संयुक्त मानपमान म्हणून जे नाटक झालं 1921 साली, तर ते कसं घडलं त्याच्या मागे प्रचंड मोठा इतिहास आहे आणि अनेक घटना घडल्या की अगदी दोन दिग्गज कलाकार तेव्हाचे बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे इतके मोठे कलाकार होते की ते दोघे हे एक नाटक करायचे वेगवेगळ्या कंपन्यातनं. केशवरावांची स्वतःची कंपनी होती, बालगंधर्वांची स्वतःची, आणि एक नाटक दोन्ही दिग्गज करत असायचे. हे पुण्यात करतात ते कोल्हापूरला करतील वगैरे असं. बरोबर. आणि दोघांची नाटकं प्रयोग हाऊसफुल व्हायचे. असे हे दोन दिग्गज, म्हणजे तसं म्हटलं तर कॉम्पिटिटर्स, रायव्हल्स, तर असे दोन दिग्गज एकत्र आणण्याचा काही जण प्रयत्न करतात. तर ते प्रयत्न करत असताना काय काय घडतं हे सांगणारी ही गोष्ट संयुक्त मानपमानाची, असं हे नाटक आहे. त्यामुळे हा वेगळं नाटक आहे, इंटरेस्टिंग आहे. आणि संगीत मानपमान जे मूळ नाटक आहे त्या नाटकाचा हा संयुक्तपणे केलेला एकमेव प्रयोग झाला. बरोबर. तर त्या प्रयोगाची संयुक्त म्हणजे काय, कशाला याला संयुक्त म्हणायचं हे सांगणारी ही गोष्ट आहे. म्हणून या नाटकाचं नाव पण आपलं गोष्ट संयुक्त मानपमानाची असं आहे. ती प्रोसेस, हा विषयच इतका छान आहे. आणि दोन्ही चांगले मित्र आहेत, अभिराम भडकमकर, ऋषिकेश जोशी, कौशल इनामदार. कधीतरी आम्ही एकमेकांना भेटत असतो, त्यांचं सगळ्यांचं वाचन, त्यांचं अभिनय वगैरे सगळं पाहिलेलंच असतं. त्यामुळे इतकी छान मंडळी एकत्र येऊन हे सगळं करतायत म्हटल्यानंतर म्हटलं की आपल्याला काय, आम्हाला काहीच करायचं नाही, ॲज अ निर्माता सगळे हेच मंडळी करतायत आणि उत्तम करतायत. त्यामुळे अभिरामने हे नाटक लिहिलं आहे, अप्रतिम लिहिलं आहे, आणि ऋषिकेश जोशींनी दिग्दर्शन केलं आहे. वेगळ्या तऱ्हेचं नाटक असून सुद्धा अप्रतिम दिग्दर्शन आहे. आणि आतापर्यंत 27 प्रयोग तू म्हणालीस म्हणून सांगतो, 27 प्रयोगांमध्ये जी प्रेक्षक प्रयोगाला आले ते नंतर जाताना भेटले काही जण, तर ते म्हणतात की अहो कठीण जात आहे ह्या काळातनं बाहेर पडायला. म्हणजे बऱ्याच जणांना हे टाइम मशीन सारखं एका 100 वर्षापूर्वीच्या प्रवासात आपण गेलो आणि आता बाहेर आल्यानंतर बाहेरची दुनिया सगळी बदलली की काय, इतका त्याचा इम्पॅक्ट होतो. असं इम्पॅक्टफुल हे छान नाटक झालेलं आहे आणि चांगला प्रतिसाद मिळतोय सगळीकडे आम्ही प्रयोग केले. आता गेल्या आठवड्यात दिल्लीला केला भारत रंग महोत्सवात, आणि भारत रंग महोत्सवात सुद्धा आम्हाला स्पेशल इन्व्हायटी म्हणून आमंत्रण होतं. त्यामुळे छान रिस्पॉन्स आहे. आता तुमचं एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे नाटकांचा म्हणा, सगळ्याच बाबतीत म्हणा, तुमच्यासाठी नाटकाची व्याख्या काय आहे? नाटकाची व्याख्या काय आहे? माझा कितीही अनुभव असला, म्हणजे मी गेली 25-30 वर्ष नाटकं करतोय, व्यावसायिकच करतोय बरीच, तरी व्याख्या करणं एवढा मी मोठा नाहीये. पण कठीणच आहे. पण मी सावरकरांच्यावरती खूप काम करतो आणि सावरकर प्रेमी असल्या कारणाने सावरकर स्वतः म्हणालेले की जे 2 भाषणांनी काम होत नाही ते एका नाटकाने होतं. तर तसं जर एखादा मेसेज देणारं, आपली संस्कृती दाखवणारं किंवा समाजाला त्याचा उपयोग होईल अशा विषयांवरचं नाटक असेल तर ते नाटक भाषणापेक्षा सुद्धा
जास्त प्रभावी होतं. तर असं जर नाटक असेल मग तीच व्याख्या समजायला हरकत नाही की नाटकाची व्याख्याच करायची म्हटली तर ती समाजाला हितकारक असायला पाहिजे आणि नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक घरी काहीतरी घेऊन गेला पाहिजे, बरोबर, विसरून नाही गेला पाहिजे. बरोबर. म्हणजे बऱ्याच जण म्हणतात की आयुष्यभर आपण नोकऱ्या करतो, संध्याकाळी थकून भागून आल्यानंतर एक छान हलकं फुलकं नाटक पाहिलं, 3 तास मजा केली, मजा नाही 3 तास कॉमेडी वगैरे पाहिली, मजा केली, आलं विसरून गेलो, असं नाटक पाहिजे. तर ठीक आहे, ती गरज आहे, पण मला वाटतं की तसं नुसतं असून चालत नाही. तर 3 तास मजा केली विसरून गेलो असं नाही पाहिजे. 3 तास मजा करा पण घरी काहीतरी घेऊन जातं नाटकातनं, शिकून असं देणारं जे नाटक असेल ना ते मला वाटतं चांगलं नाटक असतं. आणि तशीच नाटकं आज अनेक वर्ष चालतात. मानापमान सारखं नाटक हा 1921च्या प्रयोगाची गोष्ट सांगणारा आमचा जो प्रयोग आहे ते नाटक 1921च्या आधीपासून चालू आहे. बरोबर. आणि आजही त्या कथेवरनं इन्स्पायर होऊन चित्रपट यायला लागले. बरोबर. कारण ह्या नाटकांमध्ये काहीतरी देण्यासारखं होतं आणि समाजाला काहीतरी घेण्यासारखं मिळालं म्हणून ते चालतं. अशी नाटकं असावीत असं मला वाटतं. व्याख्या काही मी करू शकत नाही पण मला वाटतं हा उद्देश असावा एखाद्या नाटकाचा. मग मला सांगा की जे लाईव्ह ऑडियन्स मध्ये काम करणं आणि कॅमेरा समोर काम करणं कितपत असं तुम्हाला वाटतं की ते डिफिकल्ट असतं? नाही, दोन्ही माध्यमं वेगळी आहेत, दोन्ही माध्यमांचे स्वतःचे आयाम आहेत, त्यामुळे दोन्ही तसं टफच आहे. कॅमेराला फेस करणं म्हणजे त्याची एक आर्ट आहे, ते शिकावं लागतं. जसं स्टेजचं पण शिकावं लागतं. म्हणजे स्कूलमध्ये जाऊनच शिकायला मिळतं असं नाही पण अनुभवाने शिकायला मिळतं. सिनेमामध्ये पण तसंच आहे, कॅमेरा फेस करणं वगैरे. पण दोन माध्यमांबद्दल जर बोलायचं झालं तर एवढंच सांगू शकतो की आता आमचं संगीत नाटक आहे, तुम्ही समोर बसून बघता ते नाटक आणि त्यातलं एखादं गाणं आवडलं की त्याला वन्स मोर दिला की तुमचा आदर राखून तो वन्स मोर घेतला जातो आणि परत गायलं जातं खास तुमच्यासाठी. बरोबर. हे नाटकाची जी जिवंत कला असल्यामुळे मजा आहे ती अर्थातच पडद्यावरच्या ह्याच्यात येत नाही. ती तेवढाच एक, पण अदरवाईज दोन्ही माध्यमं श्रेष्ठ आहेत, दोन्ही माध्यमांचे स्वतःचे आयाम आहेत आणि दोन्ही माध्यमांचा उद्देश असावा. मग मला सांगा की जर या जनरेशनला ॲज अ प्रोड्युसर पण आणि नाटकांमध्ये ॲज अ प्रोड्युसर काम करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? पहिली गोष्ट म्हणजे जर नाटकामध्ये काम करायची इच्छा असेल कुठल्याही क्षेत्रात, नाटकातल्या बॅकस्टेज असो, नेपथ्य असो, संगीत असो, ऍक्टर असो, पहिल्यांदा आपण ज्या क्षेत्रामध्ये जायचा विचार करतोय ते क्षेत्र काय हे समजून घेण्याकरता सगळी नाटकं त्यांनी बघावीत. हे फार महत्वाचं आहे. बरोबर. की मला कोणतरी एक सुपरस्टार युट्यूबवरती ऐकायला मिळाला, त्याचं अट्रॅक्शन होऊन मी त्या कलेच्या क्षेत्रात गेलो असं होत नाही. त्या सुपरस्टारचं जे तुम्ही ऐकलं ते कशावरती होतं, ते समजा स्टेजवरती असेल तर ती नाटकं पहा. त्यामुळे ती नाटकं बघणं फार गरजेचं आहे. खूप नाटकं बघणं. जसं आपण नेहमी म्हणतो की आपल्याला जर आपल्याला स्वतःच समृद्धी वाढवायची असेल तर आपण म्हणतो पुस्तकं वाचावीत ना, तसं जर ऍक्टर व्हायचं असेल तर त्यांनी नाटकं पाहावीत आणि ती सतत पाहावीत. बरी वाईट हा विषय वेगळा, पण त्यांनी नाटक बघणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही टाइम दिल्याबद्दल. मोस्ट वेलकम. बरं वाटलं बोलून. सर, तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला कितपत अभ्यास करावा लागला, हिस्ट्री कितपत तुम्हाला स्वतःमध्ये भिनावं लागली? माझ्या पात्राचं नाव आहे शितूत, मॅनेजर शितूत. केशव शितूत हे केशवराव भोसलेंचे मॅनेजर होते. केशवराव भोसलेंना त्यांनी लहानपणापासून पाहिलं होतं आणि ललित कला आदर्शचे ते प्रमुख व्यवस्थापक होते. तर असं ते कॅरेक्टर आहे, असं ते पात्र आहे. अभ्यास म्हणायचा असेल तर तेच की त्यांचं नातं केशवराव भोसलेंसोबतचं काय होतं, ते कुठले होते मूळचे, परत त्यांनी कशा पद्धतीने त्यांना वेळोवेळी मदत केली किंवा
कशा पद्धतीने ते व्यवस्थापन करत होते, कशा पद्धतीने नाटकाच्या ज्या डील्स असतात त्यावेळेच्या बोलणी जी आपण म्हणतो ती कशा पद्धतीने त्यांनी केली असेल, तर याचा मला अभ्यास करावा लागला. किंवा त्यांचा नातेसंबंध काय असेल, कितपत मैत्री होती, कितपत कलिग्स होते, तर त्याचा मला अभ्यास करावा लागला. ओके. मग तुम्हाला आता प्रयोगात कितपत मजा येते आणि काय नवीन शिकताय दर प्रयोगातून? प्रयोगात मजा तरी खूप येते. एकतर काळ 1921 आहे, मोबाईल्स नाही आहेत किंवा इंटरनेट नाही आहे आणि तो काळ आम्ही 3 तास जगू शकतो छान पद्धतीने. त्या काळातले विषय आहेत. वास्तवदर्शी अभिनय आहे, तर मजा येते की रिअलिस्टिक ऍक्टिंग करताना प्रत्येक कलाकाराला मजा येते. तर एकूणच नाटक करताना आम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व असतो, त्या काळात इन्व्हॉल्व असतो. ती माणसं आम्हाला भेटत असतात, त्या काळाशी जवळ जातो म्हणून आम्हाला ती एक वेगळी मजा येते. म्हणजे आता जे आम्ही जगतोय त्यापेक्षा एक वेगळं काहीतरी जगणं जगतो ते 3 तास, तर मजा येते ती करताना. थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल आणि कितपत तुला अभ्यास करावा लागला, कितपत तुला स्वतःला ट्रान्सफॉर्म करायला लागलंय ह्या पात्रामध्ये, काय सांगशील? खरं सांगायचं तर मी आत नटी करते आणि जुन्या नाटकातली नटी म्हणजे थोडंसं लाऊड, थोडेसे नखरा, थोडासा तिखटपणा, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यात तो एक तरतरीतपणा, तो एक छान तोऱ्यात बोलणं, नाटकी बोलणं, या सगळ्या गोष्टींची मला थोडीशी सवय नाही आहे. त्यामुळे ती एक मला सवय करावी लागली आणि करताना मला मज्जा येते, कारण हे खरं तर रिअलिस्टिक पेक्षा खूप वेगळं आहे, त्यामुळे धमाल येते. मग मला सांग की लाईव्ह परफॉर्म करणं आणि कॅमेरा समोरचं कितपत डिफिकल्ट वाटतं तुझ्या मताने? खरं तर दोघांच्या प्रत्येक टेक्निक्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर दोन्ही डिफिकल्ट आहेत, दोन्ही सोपे आहेत. पण एक तर तुम्ही लाईव्ह परफॉर्म करताना तुमच्याकडे रिटेक ऑप्शन नसतो सगळ्यात मेन म्हणजे. त्यामुळे जे होईल ते होईल म्हणूनच कदाचित त्याला प्रयोग म्हणतात, कारण मला नाही माहिती काय होईल. पण तीच तर काही नाटकाची गंमत आहे. म्हणजे आपण कितीही ठरवलं तरी त्या वेळेला जे काही होईल तो खरा तो प्रयोग. बरोबर. त्यामुळे ती एक गंमत आहे नाटकाची. मग तू किती अभ्यास केला होता स्वतःला यात ओढवून घेतलं, कितपत ओढवून घेतलं होतंस? अभ्यास खरं तर प्रत्येक कलाकाराचा असं मला वाटतं की प्रत्येक कलाकाराचा अभ्यास प्रत्येक प्रयोगापर्यंत चालूच असतो. खरं तर प्रयोग हा एक अभ्यासच आहे. कारण जसं मी म्हटलं की मी कितीही ठरवलं मला असंच करायचंय तरी नाटकात समोरचा कसा रिॲक्ट होईल, ऑडियन्समधून काय रिस्पॉन्स येईल, या सगळ्या गोष्टी त्या त्यावेळी होत राहतात. त्यामुळे तुम्ही तितकं अलर्ट राहणं, तितकं प्रसंगावधान राखणं आणि हे सगळं सुरूच असतं आणि इट्स ऑनगोइंग प्रोसेस. त्यामुळे ते काम सुरूच असते. मग आता तू पुढच्या प्रयोगातून म्हणजे काय एक्सपेक्टेशन्स आहेत आणि तू कितपत तुझं बेस्ट देणार आहेस असं तुला वाटतं? प्रत्येक प्रयोगात बेस्ट द्यावंच लागतं, कारण इथे रिटेक नाहीये. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात मी माझा बेस्ट देण्याचाच प्रयत्न करते. आणि खरं तर तुम्हाला जो प्रतिसाद समोरून मिळतो ना त्याने आपसुकच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. बरोबर. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात मला आज थोडी टंगळमंगळ करू, आज हे असंच करू असं करून चालतच नाही. त्यामुळे तेवढीच धमाल, तेवढीच मस्ती करत, तेवढंच छान आपण जो रियाज केलाय, जसा एक गायक रियाज करतो तसं मला असं वाटतं अभिनेता करताही हा रियाज असतो की आपण जी गोष्ट रिहर्स केली आहे ती तशी परफॉर्म करणं, त्यात अजून काहीतरी नवीन होणं, हे मला असं शिकतच आहेस. येस. मग प्रेक्षकांना काय सांगशील? काय गंमत पेक्षा मी सांगेन की हे नाटक नक्की बघा, कारण की ना तो एक काळ, तेव्हाची माणसं, एक कलाकार म्हणून दुसऱ्या कलाकाराबद्दल वाटणारा आदर जो खूप जास्त महत्वाचा आहे. मग कुठेतरी एक आत्ता आपल्याला जी मी थोड्याफार प्रमाणात म्हणेन जी माणुसकी आपल्याला कमी होताना दिसते ना, ते बघून असं होतं की अरे किती छान होतं तेव्हाचं. म्हणजे कुठेही दुसऱ्या कलाकाराबद्दल राग नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही. त्यामुळे ते सगळं अनुभवण्यासाठी आणि इतकं सुंदर अभिराम दादांनी ते लिहिलंय ना, आणि तेवढ्याच ताकदीने ऋषिकेश दादा सगळ्यांकडून आमच्याकडून ती तयारी करून तो अख्खा काळ उभं करणं,
हे केलं हे अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हे नाटक बघावं आणि सगळ्यांना खरंच याची मजा. आम्हालाही जे आमच्याकरता आताच्या काळात वन्स मोर हे येणं हे खूप मजेशीर आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे ही. त्यामुळे हे नक्की सगळ्यांनी बघा, एक छान अनुभव घ्या. थँक्यू सो मच टाइम दिल्याबद्दल. थँक्यू. तुमच्या दोघांसाठी नाटकाची व्याख्या काय आहे आणि तुमचं पात्र काय आहे, तुम्ही कशी मेहनत घेतली आहे, ह्यात काय सांगाल त्या बाबतीत? नाटकाची व्याख्या अनेक लोकांनी अनेक पद्धतीने केलेली आहे. अगदी खूप अवघड व्याख्येपासून विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ असं आपण खूप अवघड व्याख्येपासून सुरुवात करतो की जिथे प्रेक्षक स्वतःहून तयार असतात की आपण ही जी काही कलाकृती सादर करतो ती तशी खोटी असते, ते की प्रत्यक्ष आयुष्यात तसं घडत नसतं, ते आपण सादर करत असतो, ते खोटं असतं हे प्रेक्षकांना माहिती असतं, पण तरी प्रेक्षक त्यांचा असा समज करून घ्यायला तयार असतात की आत्ता हे जे काही माझ्यासमोर घडतंय हे अगदी खरं आहे, आत्ताच आहे. तर मला ह्या मुळात ह्या सर्व व्यवहाराचीच फार गंमत वाटते. माझ्याकरता तो व्यवहार जो आहे की प्रेक्षक तयार आहेत हे मान्य करायला की मी आता जे काही सादर करतो आहे त्यांच्यासमोर ते अगदी खरं आहे हे मान्य करायला प्रेक्षक तयार आहेत, मग माझी जबाबदारी त्याकरता वाढते की त्यांना हे खरं वाटावं ह्याकरता म्हणून मी कितपत खऱ्याच्या जवळ जाणार ते करू शकेन ह्याच्याकरताची माझी जबाबदारी वाढते. आणि मला असं वाटतं की नाटक म्हणजे, मग मी आता त्या प्रश्नावरती येतो की माझ्याकरता नाटकाची व्याख्या काय आहे, तर जे काही मला पात्र करायचं आहे ते खरं कसं त्या क्षणाला ते पात्र काय पद्धतीने कशा पद्धतीने जगत असेल, वावरत असेल, बोलत असेल ह्याच्या जवळपास जितकं जवळ 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 जाण्याचा मला प्रयत्न करता येईल तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच कदाचित ते पात्र जगणं असं म्हणतात. मी थोडासा काचरतोय पात्र जगणं असं म्हणण्याकरता, कारण ते खूप अवघड असतं आणि म्हणून त्याचा जितका जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणे. आणि तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल? मी ह्या नाटकामध्ये 3 भूमिका करतो आहे. त्यातली सगळ्यात एक महत्वाची मोठी भूमिका आहे ती डॉक्टर भडकमकरांची भूमिका आहे. डॉक्टर भडकमकर हे MBBS डॉक्टर होते त्या काळचे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर होते, PhD किंवा असं आपण म्हणतो तसे डॉक्टर नव्हते. आणि बालगंधर्व आणि केशवराव या दोघांचेही ते फॅमिली डॉक्टर होते. सो त्यांच्या ते दोघही जण त्यांचेच पेशंट होते आणि ते जिथे जिथे असतील तिथे जाऊन व्हिजिट करणे, त्यांच्या तब्येतीची चौकशी करणे, त्यांच्या तब्येतीची निगा राखणे, असं त्यांचं ते एक घरोबा असलेला तो एक माणूस होता. आणि मूळ नाटकाची जी संकल्पना आहे संयुक्त मानापमान, जेव्हा गंधर्व आणि केशवराव दोघांनी एकत्र येऊन ह्या नाटकाचा प्रयोग केला, त्या मूळ नाटकाची संकल्पना पहिली जी डॉक्टर भडकमकरांच्या डोक्यात त्याचं बीज पहिलं रुजलं गेलं आणि डॉक्टर भडकमकरांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव गंधर्वांसमोर ठेवला होता आणि मग त्यातून गोष्टी पुढे घडत गेल्या आणि मग तो संयुक्त मानापमानाचा हा ऐतिहासिक प्रयोग घडला. तर ती अशी एक महत्वाची भूमिका डॉक्टर भडकमकरांची मी याच्यात साकारतोय. तुम्हाला कितपत रिहर्सल करावं लागलं होतं? रिहर्सल तर आम्ही सगळ्यांनी जी काही 1 महिना 1.5 महिना तालीम केली होती तीच तालीम केली होती. पाठांतर हा तसा फारसा महत्वाचा मुद्दा नसतो. म्हणजे आता इव्हेंच्युअली नाटक करून करून ते होणं हे फारच सोपं काम आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा असतो, जे मी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं, की त्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा जितका जास्तीत जास्त आपल्याला प्रयत्न करता येईल तितका जास्तीत जास्त प्रयत्न करणे. आणि नाटकामध्ये 3 भूमिका करत असल्यामुळे 3ही भूमिका वेगवेगळ्या दिसणं हे पण अत्यंत महत्वाचं आहे. तर मी आता दिग्दर्शकाशी आमच्या बोलत होतो, तर संयुक्त मानापमान या खेळाच्या दरम्यान आपण आता नाटकाचे प्रयोग असं आपण आता आजकालच्या काळामध्ये आपण आता असं म्हणतो नाटकाचे प्रयोग, पण त्या काळात नाटकाचा खेळ असं म्हणत असत. आणि मी दिग्दर्शकाशी 2-3 दिवसापूर्वी अशी चर्चा करत होतो नाटकाच्या संदर्भातला, तेव्हा त्यांनी मला हा मुद्दा खूप चांगला पॉइंट आउट करून दाखवला होता की आपण याला खेळ असं त्या काळात का म्हटलं गेलं असेल, तर आपण खेळून बघितलं पाहिजे. प्रत्येक पात्र वेगळं आहे, तर ते वेगळं होण्याकरता त्या क्षणाला मी वेगळं काय करू शकतो हे त्या क्षणाला मला खेळून बघता आलं पाहिजे.
खेळ हा जो असतो हा आपण मजे करता करतो आणि खेळात कुठलीही अशी चुरस स्पर्धा असतेच, पण तरी त्याच्यातनं एक आत्मिक समाधान मिळावं ही एक बॉटम लाईन त्याची असते. तर मला असं वाटतं की त्यांनी हा जो मुद्दा सांगितलाय तो पण आत्ता शिकण्याचा मुद्दा आहे आणि मी त्याच्याकरता खूप प्रयत्न करतो की खेळून बघणे, मजा करणे. मला जर मजा आली तर प्रेक्षकांना मजा येईल, मी जर ते एन्जॉय करू शकलो तर प्रेक्षक एन्जॉय करू शकतील, मला जर ते खरं वाटलं तर प्रेक्षकांना ते खरं वाटणार आहे. तर ती सध्याची प्रोसेस चालू आहे त्याची सध्या. सर तुम्ही काय सांगाल तुमच्या पात्राबद्दल? मी या नाटकामध्ये दादासाहेब कुंटे पात्र करतोय, त्याच्यानंतर मी 2-3 वेगवेगळी पात्र करतोय खरं तर. पण प्रोसेसमध्ये ऋषिकेश दादांनी म्हणजे आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी सांगितलं होतं की आता वेगवेगळी पात्र करतात ती वेगवेगळी दिसली पाहिजे, त्याच्यात तुम्ही काय कराल तर तुम्ही शोधा ती पात्र तुमच्यासाठी की ती वेगळी पात्र कशी दिसतील. तर त्याचा एक अभ्यास करून मी वेगळं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ते एक शिकायला मिळालं की आपण वेगळी पात्र करत असताना काय काय करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या गोष्टी म्हणजे ऑब्झर्वेशन असेल हे सगळं बघायला पाहिजे की आपल्याला कुठलं पात्र कसं सापडू शकतं, कुठे आपण बघितलंय एखाद्या व्यक्तीला. तर हे ऑब्झर्वेशन या नाटकामुळे मला जास्त केलं मी. आणि मी एकटाच नाही, असे आम्ही 12 कलाकार आहोत, सगळ्यांचीच वेगवेगळी पात्र आहेत. प्रत्येक जण 3-3, 4-4 भूमिका करतो या नाटकामध्ये. तर प्रत्येक जण वेगवेगळं पात्र साकारतोय. तर प्रत्येकाने एक स्वतःला वेगवेगळ्या पात्रामध्ये हे केलेलं आहे आणि चांगला अनुभव. आणि या नाटकात म्हणजे मी पहिल्यांदाच संगीत नाटक म्हणा किंवा बघितली होती, ऐकली होती, पण करायला कधी मी आता ते अनुभवतोय, त्याच्यात काम करतो. ऋषिकेश दादा सारखा म्हणजे संगीत नाटकात एवढं आता सध्या दादाच नाव आहे सध्या तरी मी बघतोय, तर त्यांच्यासोबत काम करायला मिळतं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. आणि प्रोसेसमध्ये मजा आली खरं तर. मग आता मला सांगा की लाईव्ह ऑडियन्सवर मध्ये परफॉर्म करणं तुम्हाला कितपत डिफिकल्ट वाटतंय की एकदम मजा येते? मजा येते, कारण डिफिकल्ट म्हणजे विंगेत आल्यानंतर पोटात गोळा असतोच की आता आपल्याला एंट्री करायची किंवा आपल्याला स्टेजवर जायचंय, प्रेक्षक बसले समोर. पण ज्यावेळेस सुरू होते नाटकाची, आपण स्टेजवर जातो, हळूहळू आपण तिथे स्थिर होऊन जातो आणि मग प्रेक्षकांचंही थोडं दडपण कमी घेऊन मजा येते पण करायला. कारण एकतर स्वतः जर त्या पात्राला एन्जॉय केलं तर नक्कीच लोक एन्जॉय करतील, मग ती भीती दूर होऊन जाते, अशी काही भीती राहत नाही. आणि मला वाटतं की आतापर्यंत बरीच नाटकं केली आहेत, बऱ्याच गोष्टी तो अनुभव असल्यामुळे की करायचं, आपण ज्या क्षेत्रात पाऊल टाकले तर तिथे भीती कशाची, मुळात ही गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे मजा येते करायला. सर तुम्ही काय सांगाल, तुमचा प्रवास कसा आहे? खरं तर हा खूप इंटरेस्टिंग प्रवास होता. म्हणजे मी ऋषिकेश दादाला सहज भेटायला पण आलो होतो. मी या नाटकात काम करीन नाही करीन असं काहीच माहित नव्हतं आणि मी भेटायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की तू बडकमकरांचं पात्र करशील का. तर तेव्हा खरं तर काहीच तसं डोक्यात नव्हतं, पण ऋषिकेश दादाबरोबर काम करायचं ही संधी महत्वाचीच असते आणि त्याला नाही म्हणणं म्हणजे करंटाच असेल एखादा जो त्याला नाही म्हणेल, तर त्याला हो म्हटलं. आणि नंतर खरी गंमत ना नंतरच सुरू होते, कारण म्हणजे यापूर्वी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे, पण मला ती एक त्याच्यातली गंमत खूप आवडते की प्रत्येक दिग्दर्शकाची एक पद्धत असते आणि ती काहीतरी खूप इंटरेस्टिंग पद्धत असते. प्रत्येक दिग्दर्शक त्याच्या पद्धतीने काहीतरी. ऋषिकेश दादाचा स्वभाव मुळातच इतका विरोधी आणि तो खूप असा लाईट एनर्जेटिक आणि खूप असा हसत खेळत दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक आहे. तर ते जे मी मगाशी म्हटलं की त्यांनी तो हळूहळू तुम्हाला घेऊन जातो, तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला घेऊन जातो आणि एका पॉइंटला असं लक्षात येतं की आपल्याला हे कळतही नाही की अरे आपण इथपर्यंतचा प्रवास केलाय आणि तो इतक्या सहजगत्या केलाय. मगाशी म्हटलं तसं पाठांतर हा खूपच गौण मुद्दा ठरतो एका पॉइंट नंतर, की ते पाठांतर होणं अपेक्षितच आहे. तुम्ही नट आहात म्हटल्यानंतर तुम्हाला पाठांतर झालं नाही तर मग तुम्ही नटाचा काही अर्थ नाही त्याला. पण हा पुढचा जो प्रवास असतो तो जास्त महत्वाचा असतो आणि तो संपत नाही. म्हणजे 25 प्रयोग झाले, परवा काही दिवसांपूर्वी 8 तारखेला भारंगमचा प्रयोग झाला, तरी हा प्रवास संपत नाही. म्हणजे
ज्या ज्या प्रयोगाला ऋषिकेश दादा असेल आणि त्यांनी ते नाटक बघितलं, प्रयोग बघितला, तर तो प्रत्येक प्रयोगात तुमची बारीक सारीक हालचाल सुद्धा तो नोटीस करतो आणि तो त्याच्यावरती तुमच्याशी बोलतो. मला ही सगळ्यात फार महत्वाची गोष्ट वाटते की तो तुमच्याशी बोलतो आणि तो तुम्हाला सांगतो की अरे हे असं झालं, आता हे असं करून बघ. किंवा प्रयोगाच्या याच्यात काही गोष्टी गृहीत धरल्या जातात नटाकडनं किंवा त्या गोष्टी केल्या जातात आणि मग त्याचा अपेक्षित असा परिणाम प्रेक्षकांवरती होत नसेल तर छोटासाच बदल करायचा असतो, पण तो बदल तुम्हाला नोटीस करून देणारा ऋषिकेश जोशी सारखा एक दिग्दर्शक हवा असतो आणि तो तुम्हाला तेच सांगतो आणि त्यांनी त्याच्यात आमूलाग्र बदल घडताना कलाकार म्हणून पण आपल्या लक्षात येतं आणि प्रेक्षकांना अर्थातच त्याच्या लक्षात येतच. तर हा प्रवास निरंतर चालूच राहतो आणि तो चालूच राहायला पाहिजे कुठल्याही नटाच्या बाबतीत असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर, तुम्ही दोघांनी Thank you. टाइम दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू. सर, तुम्ही तुमच्यासाठी नाटकाची व्याख्या काय आहे? नाटकाची व्याख्या खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय म्हणू शकतो आपण की एका वाक्यात देणं कठीण आहे नाटकाची व्याख्या. पण मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे आपल्याकडे छान आहे पहा ना, म्हणजे आपण नाटकाच्या शोला आपल्याकडे एक छान शब्द आहे खेळ. तर नाटकाचा प्रत्येक शो हा खेळ असतो. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यात आधी प्रत्येक कलाकारांनी नाटकाचा प्रयोग किंवा नाटकाचा खेळ आपला परफॉर्मन्स हा एन्जॉय करायचा असतो आणि आपण एन्जॉय केला तर प्रेक्षक एन्जॉय करतात. आणि ह्या नाटकाविषयी बोलायचं झालं तर फार फार वेगळ्या पठडीतलं नाटक आहे. म्हणजे ह्याचा जॉनर अतिशय इंटरेस्टिंग आहे. कारण बघा आपल्याकडे कसं असतं, आपण मेकिंग ऑफ लगान किंवा मेकिंग ऑफ बाहुबली किंवा मेकिंग ऑफ मोठ्या मोठ्या सिनेमांचं मेकिंग आपण पाहतो. तसं आमचं हे नाटक गोष्ट संयुक्त मानापमानाची हे नाटक म्हणजे मेकिंग ऑफ 100 वर्षापूर्वी संयुक्त मानापमानाचा जो खेळ झाला होता, जो प्रयोग झाला होता, त्याचं मेकिंग आहे. म्हणजे ते नाटक किंवा तो जो प्रयोग, तो खेळ झाला, त्याच्या मागे कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या होत्या आणि त्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं किंवा हा आपला इतिहास आपल्याला माहिती असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं काय म्हणतो ना सेगमेंट आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे जी ह्या नाटकात बघण्यासारखी आहे. म्हणजे आपला इतिहास किंवा आपला इतका समृद्ध वारसा होता नाटकाचा, नाट्य संगीताचा, तो आजच्या जनरेशनला जे उगीच कोल्ड प्ले बघायला जात आहेत इतक्या तिकीट घेऊन आणि काहीही कळत नाहीये, तर त्यापेक्षा आपल्या कोठडीत काय आहे, आपल्याकडे काय आहे याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचं नाटक करते तर हे आहे. आणि मला खूप सांगायला आवडेल की यंग जनरेशन जे आमचं नाटक बघायला येत आहे त्यांना अतिशय आवडतंय आमचं नाटक. आणि बऱ्याचदा असंही झालंय की गोष्ट संयुक्त मानापमानाची बघितल्यानंतर लोकांनी संगीत मानापमान हे नाटक वाचलंय की अरे मला वाचायचं हे नाटक, फार इंटरेस्टिंग आहे. तर यातच सर आलं बेसिकली. सर, तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगा? हो नक्कीच. मी गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकामध्ये बालगंधर्वांची भूमिका करतोय. आता त्या बालगंधर्वांविषयी काय बोलायची गरजच नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालगंधर्व कोण होते. आणि मला वैयक्तिकरित्या खूप अभ्यास करावा लागला या भूमिकेचा. आणि आमचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी खूप मदत केली. त्यांच्याकडून बरीच माहिती, कारण त्यांचा दांडगा अभ्यास आहे ह्या गोष्टीवर, आणि त्यांच्याकडून खूप इंटरेस्टिंग इनपुट्स मिळाले. म्हणजे नाटकाविषयी, त्या काळाविषयी, बालगंधर्वांच्या भूमिकेविषयी. आणि कुठेच म्हणजे ह्या नाटकामध्ये कसं आहे ना, नाटकामधलं नाटक आहे, त्याच्यामुळे जो मेकिंगचा भाग आहे ह्या नाटकामध्ये, तिथे आमचा अभिनय फार वास्तववादी, फार रिअलिस्टिक, पण रिअलिस्टिक करत असतानाही 1921 मधलं रिअलिस्टिक अभिनय. मग त्या काळात आपण कसे बोलत असू किंवा बालगंधर्वन कसे बोलत असतील, ते घरी कसे वावरत असतील, ह्या सगळ्या गोष्टी दाखवणं वॉज व्हेरी चॅलेंजिंग and it was very interesting आणि it was a learning process for me as an actor. असं मग याची सुरुवात
नाटकाची आणि तुमच्या प्रॅक्टिसची कधीपासून झाली? आम्ही तुम्हाला टाइम लागला त्या पात्रात उतरायला? खरं सांगू तर आम्ही नाटकाची तालीम मला वाटतं 1-1.5 महिना केली असेल पहिल्या शोच्या आधी. तर तेवढाच वेळ होता आमच्याकडे. मग तेवढ्या काळामध्ये काही पुस्तकं आहेत बालगंधर्वांवर किंवा संयुक्त मानापमान विषयी जेवढी माहिती आम्हाला वाचता येईल, गोळा करता येईल, त्याचा अभ्यास करता येईल तो आम्ही केला. आणि देन त्या प्रोसेसमधून आम्ही गेलो. तर खूप इंटरेस्टिंग होतं तेही करणं. आणि इट इज अ टीम वर्क असं. आणि तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की का मी म्हणतोय की हे वेगळ्या पठडीतलं नाटक आहे असं. मग तुमचं को ऍक्टर्स भरपूर आहे, टीम मोठी आहे, त्यासोबत तुम्ही कॉर्पोरेट किंवा एकत्र मिळून काम करणं कसं मॅनेज करताय? म्हणजे इतकी मजा येते. खरं तर आम्ही ऍक्टर्स 12 आहोत, पण नाटकामध्ये पात्र आहेत ती मला वाटतं 20हून अधिक आहेत. त्यामुळे प्रत्येक 20हून मला वाटतं 20-30 पर्यंत असतील. 40 पात्र आहेत. हा मागून मला सांगतात 40 पात्र आहेत. तर प्रत्येक कलाकार हा 3-4 पात्र सादर करत आहे, निभवतोय. मीच भाग्यवान आहे, मला बालगंधर्वांचीच भूमिका करायला मिळते. आणि फार मजा येते, म्हणजे फार मजा येते. आमचं नाटक चालू असतानाही बॅकस्टेजला दुसरं नाटक चालू असतं. लगेच बाहेर येतोय, चेंज करतोय, रेडी होतोय. तर धमाल आहे, कमाल एनर्जेटिक नाटक आहे. आणि काही जणांना उगाच वाटतं की अरे संगीत नाटक म्हणजे अरे थोडं बोरिंग असेल. असं अजिबात नसतं. तुम्ही बघायला या संगीत नाटक. आणि मुळात आमचं संगीत नाटक नाहीये फक्त, तर संगीत हा ह्या नाटकाचा भाग आहे. मुळात हे नाट्य आहे की त्याच्या मागे कोणत्या गोष्टी घडल्या. म्हणजे असं म्हणतात की एखादं नाटक करणं म्हणजे एखादं लग्न घरातलं लावणं, असं इतका मोठा तामझाम असतो, एवढे व्याप असतात. पण ते नाटक संयुक्त मानापमान याचा खेळ होण्यामागे कोणत्या गोष्टी घडल्या, किती संकट आली बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांवर, आणि ती कशी निभावली गेली, खूप रंजक आहे कथा. आणि बघताना पण प्रेक्षकांना खूप मजा येते. म्हणजे नुकतंच आम्ही दिल्लीला NSDचा भारतीय रंग महोत्सव, तिथे आम्ही सादर केलं आमचं नाटक. तर तिथे सुद्धा हिंदी भाषिकांना सुद्धा आमचं नाटक कळत होतं. म्हणजे ते सुद्धा भरभरून दाद देत होते. आम्हाला स्टँडिंग ओवेशन दिल्लीला मिळालं. त्यामुळे जसं म्हणतात ना की अभिनयाला किंवा कुठच्याही कलेला भाषेचं बंधन किंवा मर्यादा नसते. तर ते प्रूव्ह केलं तिथल्या प्रेक्षकांनी असं. जर एखादा सल्ला द्यायचा असेल या जनरेशनला, ज्यांना नाटक खूप आवडतं आणि त्यांना उतरायचं नाटक ह्या फील्डमध्ये किंवा त्यांना काम करायचंय, त्यांच्यासाठी एक काय ऍडवाइस द्याल? मी हेच सांगेन त्यांना की प्रत्येक कलाकारांनी नाटक जगावं. म्हणतात ना, पुस्तक वाचाल तर वाचाल, नाटक पाहाल तर जगाल कलाकार म्हणून. आणि नाटक एकमेव असं माध्यम आहे की जे लाईव्ह आहे ते त्याच वेळेला सादर केलं जातं आणि त्याची दाद त्याच वेळेला मिळते. आणि नाटकाचं वैशिष्ट्य असं की नाटकामध्ये डिरेक्टर कितीही मोठा असला पण पडदा उघडल्यानंतर तो काहीही करू शकत नाही. जे करायचं असतं ते नटांना करायचं असतं. त्यामुळे ऍज अन ऍक्टर, ऍज अ नट म्हणून तुम्हाला खरंच काही शिकायचं असेल, ग्रो व्हायचं असेल, तर तुम्ही नाटक हे केलंच पाहिजे. आणि यंग जनरेशनला मी हेच सांगेन, जेन झीला मी हेच सांगेन की जरा या आणि बघा की आपला इतिहास किती समृद्ध होता, आपल्या संगीताची काय ताकद आहे ती बघा. आणि नेक्स्ट टाइम मी तुम्हाला, जर तुम्ही नाटक बघितलं तर मी तुम्हाला अगदी काय म्हणतात त्याला, चॅलेंज देऊन सांगतो की कोल्ड प्ले आणि संगीत नाटक, तर तुम्ही नेक्स्ट टाइम संगीत नाटक निवडाल, ही माझी खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तुम्ही तुमच्या पात्राबद्दल काय सांगाल आणि तुम्ही किती मोठे नाटकप्रेमी आहात हेही सांगा आम्हाला. नमस्कार. गोष्ट संयुक्त मानापमानाची या नाटकात मी भास्करभाऊ बखल्यांची भूमिका करतोय आणि त्याबरोबरीने अजून 3-4 वेगवेगळी पात्रही करतोय. माधवराव वालावलकर हे एक त्यातलं महत्त्वाचं पात्र आहे.
तर बेसिकली भास्करबुवा बखले हे गंधर्वांचे गुरु होते, ज्यांनी हात धरून गंधर्वांना गाणं शिकवलं. तर खरं तर खूप मोठी जबाबदारी आहे ती, आणि प्रत्येक प्रयोगाच्या आधी विंगेत उभा असताना ती जबाबदारी फील करत असतो आम्ही. फक्त पात्र म्हणून नाही, पण इन जनरल ते नाटकच जे आम्ही सगळे 12 जण परफॉर्म करतोय, ती एक नाटकच वेगळी जबाबदारी वाटते आम्हाला सगळ्यांनाच वाटते. कारण असा एक इतिहास आपल्याच रंगभूमीचा, आणि तो सादर करणाऱ्या टीम मधला एक मी मेंबर आहे, याचा मला खूप अभिमान तर आहेच, पण प्रेशर प्रत्येक वेळेला असतं. आणि ते सतत सगळ्यांना, मला वाटतं मी धरून बाकी जे आमचे 11 जण आहेत त्या सगळ्यांना ते फील होत असतं. आमची एक नाटकाची अनाउन्समेंट आहे सुरुवातीची, ज्याच्यामध्ये प्रिमाइस सांगितलं आहे पूर्ण नाटकाचं की काय आहे, कशाबद्दल नाटक आहे वगैरे. तर प्रत्येक, आज आता 27 प्रयोग झाले, पण प्रत्येक प्रयोग होत असताना जेव्हा जेव्हा ती अनाउन्समेंट सुरू असते, प्रत्येक जण त्याच्या जागी उभा असतो आणि ते फील करत असतो की एक्झॅक्टली की ते जे बोलतात ते आपल्याला आता पुढे 2 तास परफॉर्म करायचंय. सो ती जबाबदारी प्रत्येक वेळेला वाटत आली आहे, तीच सगळी पात्र करताना वाटते. मग पात्र निभवताना कितपत अभ्यास तुला करावा लागलाय, आणि तू प्रत्येक प्रयोगानंतर नवीन काय शिकतोयस? ऍक्च्युली अभ्यास तर अजूनही सुरू आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रत्येक जण शिकत असतो. प्रत्येक प्रयोगात काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते. ते एक्झॅक्ट मला पिन पॉइंट करून सांगता नाही येणार की नक्की काय, पण प्रत्येक जण आम्ही काही ना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी शिकतोय. आता बखल्यांच्या कॅरेक्टरचा अभ्यास म्हणा किंवा मालवलकर या पात्राविषयीचा अभ्यास, आणि अजून 2 ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर वाचनाची आवड निर्माण झाली माझ्यात. हा एक मोठा प्लस होता माझ्यासाठी हे नाटक म्हणजे, कारण फार काही वाचनाकडे कल नव्हता माझा. असं असू नये, वाचन केलं पाहिजे पण माझा नव्हता, आणि त्याची गोडी सुरुवात झाली या नाटकाविषयी. कारण बखल्यांचं पात्र करायचं म्हणजे ते असंच हवेत गोळ्या मारून काहीतरी कॅरेक्टरायझेशन केलंय असं होऊ शकत नाही. तर ते वाचायला पाहिजे. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली असं झालेलं आहे आमच्या पिढीसाठी की ही सगळी जी पात्र मी करतो, ही पात्र ज्यांनी बघितली आहेत अशी लोकही आता उरलेली नाहीत. कारण ऑलरेडी 115, 110, 105 वर्ष वगैरे झाली आहेत, आणि ती बघितलेली लोक असणं सुद्धा आता शक्य नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी बोलून ती लोक कशी होती वगैरे हे समजून घेणं हा शक्यच नव्हता हा मुद्दा. त्यामुळे जे काही समजायचं ते त्या त्यांच्या पुस्तकांमधनं काही अनुभव जर सांगितले कोणी तर त्याच्यातनंच होतं, आणि पुस्तक हा मोठा त्याच्यामधला भाग होता. तर ते वाचणंच होतं म्हणजे. तर शक्य तितकं तेच वाचायचा प्रयत्न केलाय. त्यातनं जे इमॅजिनेशन मधनं तयार झालेली पात्रे ती सगळी आम्ही तुमच्या समोर आणतोय असं आहे. म्हणजे बालगंधर्वांविषयी, केशवराव भोसल्यांविषयी पण खूप संदिग्धता आहे, अजूनही आहे. तर ती प्रत्येक जण शोधतोय. दर प्रयोगात काही ना काहीतरी एक एक गोष्ट मिळत जाते की यस हे करता येण्यासारखं, हे करता येण्यासारखं आहे. सो अशी ती प्रोसेस सुरू आहे. मग लाईव्ह परफॉर्म करताना किती धगधग असते की कोणी उठून नंतर आपल्याकडे नंतर भेटून येऊन बोललं की नाही नाही तू असं केलं, असं नाही ते असं आहे, असं कोणी पिन पॉइंट करतं असं एक इन्सिडेंट, आणि स्टेजवर तुला ते फील कसं होतं हिस्ट्री एवढी सादर करताना? सगळ्यात पहिल्यांदाच मी म्हटलं की सादर करताना ते ऑलरेडी प्रेशर ऍड ऑन असतंच. दुसरं म्हणजे अभिनेता म्हणून प्रत्येक प्रयोगाच्या आधी विंगणीत उभं असताना ती वेगळी धाकधूक ती असतेच, आणि तीच खरं तर मजा आहे स्टेजवर परफॉर्म करण्याची. कारण इथे रिटेक नाही, जे करायचे ते एकाच वेळेला करायचे आणि जे होईल ते तसंच आहे. त्यामुळे ते प्रेशर तर प्रत्येक वेळेला असतंच, पण ती मजा असते. ती मजा घेतच काम करायचं ह्याच्यातच जास्ती मजा येते, आणि म्हणून थिएटर जास्ती आवडतं आणि प्रिफरेबल आहे माझ्यासाठी. आणि दुसरं म्हणजे मजा तर प्रत्येक प्रयोगात काहीतरी होत असतं. प्रत्येक प्रयोगात फंबल होत असतात, काही ना काहीतरी कुठेतरी गंमत होत असते. बऱ्याचदा असं होतं की वाक्य घेताना आपल्यालाच हसू येते, करतानाच हसू येते वगैरे, मग समोरचा पण हसतोय. तर आता अशी काय एखादी गंमत वगैरे सांगू असं? हो चालेल, सांगितली तर. इनसाइट्स नको? खूप आहे. त्यातला एक म्हणजे
मित्र आहे जो खाडीलकरांची भूमिका करतो आणि त्याच्याबरोबर अजून एक 2-3 भूमिका करतो. तर एक सीन आहे ज्याच्यामध्ये 2 जण भांडतात एकमेकांची या विषयावर ना, की एकाला गंधर्वांचं गाणं आवडतंय आणि दुसऱ्याला केशवरावांचं गाणं आवडतंय. तर नाटक संपल्यानंतर ते दोघेही विरुद्ध झालेले असतात, की ज्याला गंधर्व आवडत होते त्यांना आता केशवराव आवडतात आणि ज्यांना केशवराव आवडत त्यांना गंधर्व. तर ते शेवटी परत भांडायला येतात. तर त्या प्रसंगात तर तो प्रद्युम्न जो मित्र आहे आमचा बिचारा तो थांबलाच. म्हणजे तो फंबल झाला आणि तो त्याला 2 वेळा तो फंबल होऊन तो थांबलाच, काही घडेच ना पुढे काय. आणि 3 सेकंद हा खूप मोठा पिरियड आहे त्यावेळेला. तिथे 3 सेकंद काहीच घडलं नाही. स्टेजवर आम्ही तिघही वॉक करतो, पण आम्ही दोघं एकमेकांशी बोलतोय. आमच्या दोघांवर एक तिसरी व्यक्ती आहे जी आमच्या दोघांवर रिॲक्ट होणार आहे, सो तीही थांबली. आम्ही तिघही एकमेकांकडे बघतोय काय चाललंय आणि आता पुढे काय करायचं, आणि मग कसं आम्ही ते सावरून घेतलं. अशा माझ्या प्रत्येक प्रयोगात होतच असतात. म्हणजे त्याच्यात काही पण हे कोणाला कळून नाहीये तुमच्या इंटरनल असं. हा म्हणजे कधी कधी कळतंय, म्हणजे कधी कधी कळतंय. पण काय होतं, तो अगदीच शेवटचा अगदीच शेपूट असल्यासारखं आहे त्या नाटकाचं. तर ते तिथे थोडस कदाचित चालून जाणार असतं, पण नाही खरं तर. पण ते कधी कधी होतं, त्याला काही करू शकत नाही. थँक्यू सो मच सर फॉर युअर टाइम. थँक्यू.